नमस्कार. तर आज आहे आमच्या गणपती बाप्पांचा 5वा दिवस. आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे. तर त्यांच्यासाठी मी बनवते आहे मोदक. तर इथे मी घेतला आहे मैदा, गव्हाचं पीठ, थोडंसं चवीपुरती मीठ, बेकिंग सोडा घ्यायचा आहे त्यात चिमूटभर. आणि आता इथं गरम तूप करून घेते मी मोहनासाठी. आता इथे आपण टाकून घेऊ गरम तूप आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताने. हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की मग आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पाणी लागत लागतच टाका. असं हे व्यवस्थित इथं डो तयार झालेला आहे. आता याला थोडा तुपाचा हात लावून इथे असे या प्रकारे झाकून ठेवूया. तोवर आपण सारण करून घेऊया. तर याच्यासाठी मी घेतला आहे खोबऱ्याचा कीस, त्याच्यामध्ये पिठी साखर आणि वेलची पूड टाकली आहे. तर हे सारण तुम्ही गुळाचंही करू शकता, पण मी इथे साखरेचा यूज केलेला आहे, पिठी साखरेचा. आता जो डो आपण तयार केला होता मैदा आणि कणिकचा, त्याचं आपल्याला इथे छोटे पोळी लाटून घ्यायची आणि एकसारखे मोदक यावे ना यासाठी मी वाटीने कट करून घेतलेलं आहे, म्हणजे सगळे मोदक एकसारखे दिसतील छान. आणि इथे आता याला या प्रकारे कळ्या पाडून घ्यायच्या आहेत मोदकासाठी. तर कळी पाडायसाठी 3 बोटांचा वापर करायचा आहे. तर या प्रकारे तुम्ही थोडी मोठी पोळीसारखं लाटून आणि मग त्याचे 2 नाही तर 3 या प्रकारे असं कट करू शकता, म्हणजे कसं पटापट होतील मोदक. गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य ऑड नंबर्समध्ये देतात, म्हणजे विषम संख्येत, जसं 11, त्याच्यानंतर 21, 51 या प्रकारे आपण नैवेद्य दाखवू शकतो. 101, 151 असं. तर आज बघूयात माझे मोदक किती बनतात आणि मी किती नैवेद्य देऊ शकते, गणपती बाप्पांना दाखवू शकते. तर मला 7:30 वाजता 7 ते 7:30च्या दरम्यान आरती करायची होती गणपती बाप्पांची आणि त्यानंतर विसर्जनाची तयारी करायची होती. त्यामुळे मी थोडा स्पीड पकडला. आता इथे तुम्हाला दाखवायसाठी उभं राहून एवढे केले आणि बाकीचे मी आणि माहीने खाली बसूनच पटापट केले मोदक. सारण थोडं बेताचंच भरायचं, म्हणजे या प्रकारे व्यवस्थित आपला मोदक पॅक होतो. सारण भरायसाठी लहान चमच्याचा वापर करायचा. बघा किती सुंदर मोदक इथे तयार झाला आहे. तर आता मी आणि माही इथे पटापट मोदक करत आहोत. आपण जर घरात केलं तर लहान मुलांनाही शिकायला भेटतं आणि माही खूप एन्जॉय करत होती सगळं शिकणं. मोदक बनवायला तिला खूपच आवडलं आणि मलाही तिची खूप हेल्प झाली. माझं टार्गेट होतं 30 ते 35 तरी मोदक व्हायला पाहिजे, कारण आम्हाला शेजारीसुद्धा प्रसादाचे सुद्धा द्यायचे होते मोदक. तर त्यामुळे आम्ही थोडे झाले की मोजून बघायचं की किती झाले असं. तर माझं टार्गेट कंप्लीट झालं. गणपती बाप्पांना मी 21 मोदकांचा नैवेद्य दिला आणि बाकीचे मग प्रसादात वाटायला ठेवले. आता हे मोदक तळून घ्यायचे आहेत. मोदक जेव्हा बनवतो ना तेव्हा त्याच्यावर थोडा एक कपडा झाकत जायचा, म्हणजे त्याला क्रॅक्स नाही जाणार, त्यासाठी एकदम. आता इथे चेक करून घेतलं मी की तेल गरम झालं आहे की नाही आणि 4-4, 5-5 असे टाकून मोदक तळून घेतले. सुंदर गोल्डन ब्राऊन कलरचे होईपर्यंत तळायचे त्यांना. एकदा जर व्यवस्थित तेल गरम झालं त्याच्यानंतर थोडासा मीडियम ठेवायचा गॅस, म्हणजे एकदम कमी नाही पण एकदम जास्तीसुद्धा नाही. जर गॅस जास्ती ठेवाल ना, तेल जास्ती तापलं ना, तर मोदकचं जे पुढचं टीप आहे ना ते एकदम काळं होतं, वरनं मोदक काळा पडतो म्हणून. तर मोदकाचा नैवेद्य दाखवून आरतीसुद्धा होऊन गेलेली आहे आणि त्याच्यानंतर बघा माझ्या दोघं छोकोल्या कशा गणपती बाप्पांच्या पाया पडत आहे. लहानीला पाहायला तर खूप मजा येत होती. गणपती बाप्पांचे 5 दिवस केव्हा कंप्लीट झाले ते समजलंसुद्धा नाही. खूप आनंद वाटला गणपती बाप्पांची सेवा करण्यात. आणि आज असं वाटत होतं की गणपती बाप्पांनी जाऊच नाही, आमच्या जवळच इथेच राहावं. माही तर म्हणत होती मी गणपती बाप्पांना जाऊच नाही देणार.
मग तिला समजावलं की आता ते जातील तेव्हाच तर पुढच्या वर्षी परत येतील. इथे आईच्या पप्पांनीसुद्धा इथे नमस्कार केला गणपती बाप्पांचा. तर मग तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोवर बाय बाय.